आजची रेसिपी आहे खूप छान अशी, ती म्हणजे लहानापासून थोरा मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी साताऱ्यातील स्पेशल डिश, ती म्हणजे काळ्या घेवड्याची रसरशीत अशी उसळ। तर काळ्या घेवड्याच्या शेंगा ह्या फेमस असतात बरं का साताऱ्यातल्या। तर मी आले होते रानात, तर बघू शकता गेल्या आठवड्यात ज्या मकाला भिजवताना जे कावळ्याची डुबुक आंघोळ बघितली होती ना, त्या रानातील हा व्हिडिओ आहे, बघू शकता। तर ती मका आजही भिजवली होती आणि मका पेरून आता दुसरी भिजवण आहे आणि मका या प्रकारे बोट आपली उगवून आलेली आहे। तर छान अशी आलेली आहे उगवून, मस्त अशी, म्हणजे जास्त दाटही नाही आणि पातळही नाही। तर मी आले होते रानात काळ्या घेवड्याच्या शेंगा तोडण्यासाठी, त्याचबरोबर कांदे खुरपण्यासाठी। तर माझे कांदे काही खुरपून झाले नाहीत, पण बऱ्याच शेंगा होत्या काळ्या घेवड्याला, तर मी त्यात तोडून आणल्या होत्या। तर मी आज त्याची उसळ करणार होते। माझ्या मुलाला खूप आवडते, म्हणजे घरातील सगळ्यांनाच आवडते बरं का, म्हणजे खूप टेस्टी होते। ह्याची रस्सा भाजी होऊ शकते, त्याचबरोबर मसाले भातही होऊ शकतो काळ्या घेवड्याच्या शेंगांच्या बियांचे, म्हणजे काळ्या घेवड्या असं म्हटलं जातं ह्याला, काळे घेवडे असं म्हटलं जातं ह्याला। तर बघू शकता अशा प्रकारे हे काळे घेवडे असतात, पण हे हिरवे आहेत त्यामुळे मी तोडली नाही, आणि हे सुकले आहेत, ह्याचं होणार बी। तर जे आपले निभवले होते असे जरा काळपट पांढरे असे दिसतात ना, जास्त असे भरून आलेले टच्च, ते मी तोडून घेतलेले आहेत शेंगा। तर मस्त असं आपलं आता ह्या काळ्या घेवड्याला अजून 2 कालवणाच्या तरी घावतीलच। तर आपण ह्याचा करणार आहोत एक वेळेस मसाले भात, एक वेळेस रस्सा भाजी। तर ह्यावेळेस आपण बघणार आहोत मस्त अशी झणझणीत उसळ। तर मी घरी आल्यानंतर हे सर्व काळे घेवडे एका डिशमध्ये घेतले, त्यानंतर काळे घेवडे छान असे सोलून घेतले। टरफलं मी शिर्डीला खायला दिली। तर छान असे आपले हे काळे घेवडे सोलून झाल्यानंतर जे बघा अशा प्रकारे दाणे काढून घ्यायचे। काहीसे पांढरेसुद्धा असतात आणि जास्त करून काळेच असतात। चला तर मग माझे हे एवढे सोलून झालेले आहेत, तर विकत घ्यायला गेलं तर अर्धा किलोचे एवढे पडतात, म्हणजे 50 रुपयाचे पडतात। तर आपल्याला घरचं असल्यामुळे भरपूर खायला मिळतं बरं का। तर मस्त असं मी कढई घेतली, ती गरम केली, त्या गरम कढईमध्ये हे काळे घेवडे डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचे, यामुळे याचा उग्रवास निघून जातो। त्यानंतर त्याच कढईमध्ये मी 2 चमचे तेल टाकून घेतलं आहे, कांदा टाकून घेतला, साईडला सारला आणि कढीपत्ता राई जिरे टाकून छान तडतडून दिले। त्यानंतर त्या कांद्यामध्ये थोडं मीठ टाकलं 1.5 चमचा, तर ते सर्व एकजीव करून घेतलं। कांदा भाजून झाल्यानंतर यामध्ये मी हळद, धने पावडर, गरम मसाला, त्याचबरोबर चटणी आणि थोडंसं मी मसाला पण वापरला होता, गरम मसाला। तर मस्त असं एकजीव करून घेऊन यामध्ये 1 ग्लास पाणी ओतून घेतलेलं आहे। त्यानंतर झाकण ठेवून तुम्ही कढईमध्ये 15 ते 20 मिनटामध्ये ही आपली उसळ रेडी होते। तर मी म्हणलं मला 5 मिनटात हवी होती, म्हणून मी कुकरला लावली। माझ्याकडे लहान छोटासा भाजीचा कुकर होता, मग त्यामध्ये मी लावली। तर 5 मिनटात आपली 3 शिट्ट्या होऊन जातात फास्ट गॅसवर। त्याचबरोबर मस्त अशी आपली ही घेवड्याची उसळ रेडी होते। तर आपल्या फटाफट मी शिट्ट्या करून घेतल्या आहे। पहिली शिट्टी फास्ट गॅसवर करून घ्यायची, नंतरची मीडियम फ्लेमवर, म्हणजे आपली भाजी कोणतीही असो ती खूप छान होते। तर माझ्या 3ही शिट्ट्या झाल्या आहेत। आता मी झाकण उघडत आहे आणि बघू शकता अगदी डिलिशियस दिसत आहे, म्हणजे बघता क्षणी ना तोंडाला पाणी सुटत आहे। तर बघू शकता अशा प्रकारे। तर यामध्ये वरून कोथिंबीर टाकली आहे, ज्यांना शेंगदाण्याचं कूट आवडतं त्यांनी कूट टाकू शकता। तर आता मी ही सर्व करत आहे एका डब्यामध्ये, म्हणजे डब्यामध्ये काढून घेत आहे। तर बघू शकता अप्रतिम दिसत आहे। तर तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकता। तर आपल्या चॅनलवरील जर व्हिडिओ आवडला असेल, जर थोडा जरी आवडला असेल ना, तर प्लीज एक लाईक करा, कमेंट करून तुमचा अभिप्राय कळवा। असंच आपल्या चॅनलवरील रेसिपी व्हिडिओ, ब्लॉग व्हिडिओ, त्याचबरोबर किचन टिप्स ट्रिक्स पाहायला विसरू नका। तर यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका। चला तर मग जाता जाता एक कमेंट नक्की करून जा। धन्यवाद। भेटू पुन्हा छान ब्लॉग व्हिडिओ किंवा रेसिपी व्हिडिओ घेऊन। धन्यवाद।